अजित पवारांनी मांजरीत होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेला येणं टाळलंय। या सभेला शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार होते, मात्र पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांसमोर येणं आजही टाळलं। गेल्या आठवड्यात देखील नाट्य संमेलनात अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलेलं होतं। त्यानंतर कल्याणचा मेळावा झाला। यात अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीवर भाष्य केलं होतं, त्यांच्या वयावर कमेंट केली होती। तर शरद पवारांनीही अजित पवारांवर जोरदार पलटवार केला होता। त्यानंतर आजचा हा कार्यक्रम होणार आहे आणि यामध्ये मात्र आता अजित पवारांनी शरद पवारांसोबत येणं टाळलेलं दिसतंय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे थेट पुण्यामधून आपल्या बरोबर आहेत। अरुण, अजित पवारांनी मांजरीतल्या कार्यक्रमात येणं टाळलेलं आहे। खरं तर अजित पवार हे धडक स्वभावाचे आहेत। काय नेमकं त्यांनी कारण दिलेलं आहे आज न येण्यासाठी? खरं तर कुठलाही कार्यक्रम असू द्यात किंवा कुठला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। ही दौरा असू द्यात वेळ आधी पोहोचणं ही अजित पवारांच्या कामाची पद्धत आहे। आज मात्र अजित पवारांचा अधिकृत दौरा माझ्या हातात आहे। त्याचप्रमाणे इथल्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका देखील पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होते। ही सभा 10:30 वाजता सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक असते आणि या बैठकीसाठी अजित पवार हे सकाळी 8:30 वाजता इथं अपेक्षित उपस्थित असणार होते। त्यानुसार त्यांच्या दौऱ्यामध्ये ती वेळ दिलेली होती। काही वेळापूर्वी इथे दिलीप वळसे पाटील आलेत, आत्ता काही मिनिटांपूर्वी जयंत पाटील आलेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवार हे देखील येणार आहेत। असं असताना अजित पवार अजूनपर्यंत आलेले नाहीत आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार आजही या ठिकाणी येणार नसल्याचं कळतंय। 8:30 वाजता साधारणपणे ही बैठक सुरू होऊन तासभर बैठक चालणार होती आणि त्यानंतर शेजारी असलेल्या सभामंडपामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पारितोषिक वितरण समारंभ हा होत असतो। या संपूर्ण कार्यक्रमासाठी आज अजित पवार यांनी दांडी मारलेली आहे। खरं तर हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असतो। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात। यावेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा आला नाही, मात्र उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्याचप्रमाणे संस्थेशी संबंधित घटक म्हणून अजित पवार यांना अपेक्षित होतं, मात्र ते आज आलेले नाहीत आणि त्यामुळे निश्चितपणे वेगवेगळ्या चर्चांना आता सुरुवात झालेली आहे। धन्यवाद अरुण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या कार्यक्रमातून अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।